नमस्कार. टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आधीच्या एपिसोडला दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे आभार. या आपल्या नवीन एपिसोडमध्ये आपल्याबरोबर एक तरुण कार्यकर्त्या यावेळेस आलेल्या आहेत. म्हणजे मिरवणुकीच्या नंतरचे दडपेपण म्हटले की ज्यांचं नाव येतं त्या म्हणजे श्यामल काकू. त्या 50 वर्षाच्या वरती आज मंडळात कार्यकर्त्या म्हणून आहेत. तर काकू तुमचं खूप खूप स्वागत. तर आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर तुमचा मंडळाशी संबंध कसा आला किंवा तुम्ही मंडळात कशा आला त्याच्याबद्दल थोडंसं. मला पहिल्यापासून गणपती ह्या देवतेबद्दल मला खूप आवड आणि आकर्षण आहे. त्यामुळे गणपती उत्सवात काम करणं हा मी अविभाज्य भाग समजते आणि म्हणून मी तिथे जॉईन झाले. आणि आज मी 60 वर्ष. आणि असं झालं की तेव्हा आम्ही टिश्यू पेपर मधून पेढे द्यायचो, तर ते 1000-1500 पेढे फुकट गेले. मग दुसरं काय करायचं, तर गणपती पावतो म्हणून लोक तोरणं बांधतात 5, 7, 11, 21. मग त्याचं काय करायचं, म्हणून मी मला कल्पना सुचली की कोरडं आणि घरी न्यायला सोपं असं म्हणून मी दडपे पोह्यांना सुरुवात केली. म्हणजे दडपे पोह्यांची संकल्पना तुमची आहे असं? हो, असंच. अच्छा. आणि पूर्वी आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये बरीचशी नाटकं व्हायची किंवा नाटक सादर केलं जायचं. त्या नाटकांमध्येही तुम्ही काम केलेलं आहे, तर त्याबद्दलचे तुमचे काही अनुभव असतील तर? नाटकाबद्दल बोलायचं झालं तर माझे दीर अण्णा जोशी आणि मी आणि माझे मिस्टर आम्ही सगळ्यांनाच आम्हाला मेकअप येत होतो. अच्छा. आणि मंडळ फक्त 50 रुपये द्यायचं. मग सगळं ते आम्हीच आमचा मेकअप करायचो, तेवढे पैसे वाचवायचे. अच्छा. त्यामुळे ती एक आवड पण होती आम्हाला. आम्ही एकमेक काम करायचो. आणि 1 वर्ष तुमच्या समोर गणपती झाला होता, आपल्या उत्सव सत्रात तुमच्या समोर गणपती झाला, तर त्याचा अनुभव तुमचा कसा होता आणि काय? त्याचा अनुभव असा की आपल्याकडे गाण्याचे 2 प्रकार होते, एक क्लासिकल आणि एक सुगम. तर ते जेव्हा आमच्याकडे समोरच असल्यामुळे घरदार सगळं पोरांनी व्यापलेलं असायचं. पाने काय नेत आहेत, पकडी काय नेत आहेत, काय हरवलं काय नाही, काही थांग पत्ता नसायचा. पण आम्हाला दोघांना हाऊस असल्यामुळे आम्ही कधी भरूनही मागितलं नाही आणि गेलं ते गेलं, परत नवीन आणायचं. असं आम्ही काय करत राहिलो. आणि असा माझा त्याच्यात सहभाग आहे. आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की बऱ्याच स्पर्धा व्हायच्या, तर तुम्ही पहिल्या वर्षी स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि मग त्याबद्दल काय स्पर्धा असायच्या किंवा? स्पर्धा म्हणजे काय असायचे, बटाटा दिवस, संगीत खुर्ची. अच्छा. त्या पहिल्या वर्षी सगळ्यात मलाच बक्षीस मिळाली. त्यामुळे बायका म्हणाले ही आता आली रामनगरात आणि इथे करते, सगळ्यात बक्षीस मिळवून गेली. टिळकनगरात कोणालाच बक्षीस नाही मिळाले, मलाच सगळी मिळाली. अच्छा. त्या वेळेस जेव्हा तुम्ही नाटकं केली, त्या नाटकांच्या वेळेस काही म्हणजे प्रेक्षकांशी झालेल्या संवादाबद्दल किंवा कुठला प्रेक्षक येऊन तुम्हाला भेटला किंवा असं काही? पहिल्यांदा आम्हाला लोकांनी सांगितलं, अंधाळी कोशिंबीर का कुठल्या तरी नाटकात मी 9वारी साडी नेसायची होती मला. तर म्हणजे 2 अंकामध्ये वेळ असतो ना, तेवढ्या वेळात मी ती 9वारी साडी नेसून स्टेजला द्यायची. ते बायकांना भयंकर कुतूहल होतं की एवढ्या लवकर तुम्ही कसं. म्हणलं एक तर मला येत होती पहिल्यापासून 9वारी साडी आणि माझी आवड. आणि तेव्हा असं होतं की प्रचंड लोक, प्रचंड म्हणजे माझ्या मिस्टरांचे कंपनीतले लोक यायचे आणि ते म्हणायचे तुम्ही जा दोघं स्टेजवर, आम्ही ते करतो स्वयंपाक, पुलाव बिलाव करायचे. आणि लोक रस्त्यावर न्यायची, इथे छान वास येतोय, छान वास येतोय. म्हणून लोक जेवायला हे तुम्हाला कोणाला जेवण नाही, हे फक्त हे आमच्या दोघांसाठी जेवण आहे असं ते सांगायचे परत. आणि अजून एक आपल्याकडे अन्नकूटाची स्पर्धा झाली होती, म्हणजे पदार्थ बनवायचे आणि ते गणपतीला प्रसाद म्हणून ठेवायचे, तर त्यात पण तुम्ही होतात? माझीच संकल्पना. अच्छा. तर त्याबद्दलची तुमची आठवण किंवा ते कसं तुम्ही पार पाडलं? ते
अन्नकोट हा माहितीच नव्हता. आम्ही गिरगावात मी राहत असल्यामुळे आम्हाला तिकडे या सगळ्या गोष्टींची मला सगळी माहिती होती. तर अन्नकोट म्हणजे काय असतं ते कोणालाच माहिती नव्हतं. मंडळातली मुलं म्हणाली, "तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुम्हाला बाकडी, खुर्च्या सगळं आणून देतो. पांढऱ्या चादरी-बिदरी तुम्ही चिंताच करू नका." मग अन्नकोट भरवला आम्ही आणि मग तो अन्नकोट बायकांना सांगितलं होतं, "डिश तुमची तुम्ही ओळखीची द्या. खाली चिठ्ठी लावा आणि पदार्थ आणून द्या आणि तो संपला की तुम्हाला घरी मिळणार नाही." अच्छा. हे पोरं सगळा काला करून हे पोटं भरायची पोरांची. असा असा तो प्रसाद आम्ही वाटून खायचो. त्यावेळेस म्हणजे वर्गणीला जाताना किंवा वर्गणी गोळा करताना आलेले काही अनुभव तुमचे आहेत का? वर्गणी गोळा करताना म्हणजे पूर्वी अशी पद्धत होती, की तुम्हाला तुमच्या उत्पन्नाप्रमाणे अमुक टक्के वर्गणी द्यायची अच्छा. आणि लोकं देत असत आपण. आणि जेव्हा गोपाळनगरला नवीन गणपती आणायला लागले, तेव्हा ते आमच्या लोकांना येऊन द्यायचे नाही. अच्छा. पण आमची जी गल्ली आहे, ती टिळक नगरात येते आणि समोरची गोपाळनगरात जाते. तर त्या सगळ्या गोपाळनगरच्या आमच्या लोकांनी सांगितलं, "जोशी काकू आम्ही तुम्हाला वर्गणी आणून द्या, तुम्ही टिळक नगरला द्या." ते एक काम अच्छा. केलेलं. आणि आपण म्हणजे जेव्हा गणपती उत्सव आपण साजरा करतो, तेव्हा 10च्या 10 दिवस आपण गणपतीला नैवेद्य म्हणून एक प्रसादाचं ताट ठेवतो. हो. तर त्यात पण तुमचं बरंच योगदान होतं आधीच्या वेळेस पण आणि म्हणजे होतं. तर त्या निगडीत काही म्हणजे तेव्हा काय मजा असायची? पण त्या बायका लोकं आपणच म्हणायचे, "श्यामल काकू आम्ही आज देतो, आम्ही आज देतो." पण विदाऊट चप्पल. अच्छा. पहिल्या दिवशीचा प्रसाद माझा 21 मोदक आणि वरण-भात सगळं. तर ती पोरं म्हणायची, "घरी नाही हं द्यायचा प्रसाद. आम्ही इथे खाऊन टाकला" म्हणे. म्हटलं, "मला प्रसादाचं तरी द्याल की नाही काहीतरी थोडंसं." असा तो आम्ही प्रसाद हे करायचो आणि उत्स्फूर्ततेने लोकं आम्हाला टिळकनगरचे विदाऊट चप्पल घालून गणपतीला नैवेद्य दाखवायचे. अच्छा. आणि तेव्हाची म्हणजे जी यंग ब्रिगेड आपण म्हणू कार्यकर्त्यांची, तर म्हणजे तुम्ही असताना जी यंग ब्रिगेड हो. होती, ते कसं काम करायचे किंवा त्यावेळेस वेगळा गणपती उत्सव होता? त्या आमच्या टिळकनगरमध्ये गंगा निवास म्हणून एक बिल्डिंग आहे. अच्छा. हां. तर तिथल्या बायका खूप हौशी आहेत आणि त्या नेहमी म्हणायच्या, आम्हाला एक हौशी सासूरवासीन दिली टिळकनगरनी, म्हणजे मी. अच्छा. तर तेव्हा आम्ही गौरींचा हळदी-कुंकू करायचो. 16-16 किलो खोबरं किसलेलं आहे मी. 16 किलो. फक्त कच्चे, म्हणजे कच्ची खिरपत, भाजून-बिजून नाही. अच्छा. पिठी साखर आणि खोबरं आणि वेलची. अशी मी खिरापत केलेली आहे. आणि मग ज्या दिवशी तिथे आताही सत्यनारायणची पूजा करतात. पण तेव्हा मग गौरींचा हळदी-कुंकू आम्ही करायचो. त्या दिवशी मांडवात मंगळागौरीचे खेळ खेळायचे. आपण जो गणपती उत्सव साजरा करतो, तो आपण असा करतो की जो सांस्कृतिक पद्धतीने असतो. म्हणजे अजूनही आपला गणपती पालखीतून विसर्जनाला जातो. तर या संकल्पनेबद्दल किंवा आपण अशी मिरवणूक काढतो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पूर्वी आपल्याकडे पालखी नव्हती. आपण गोगरासवाडीतनं पालखी आणायचो. अच्छा. पण एक प्रभू म्हणून होते ते आणि माझे मिस्टर यांनी दोघांनी डिझाइन करून फोल्डिंगची पालखी बनवली. अरे वाह! मग ती आपली पालखी मिळाल्यावर सगळेच जण खुश झाले एकदम. पालखी इतकी सुंदर आहे. त्याच्यात गणपती आणखीन कोणाचे छोटे-छोटे गणपती ठेवतात. मग पेढे ठेवतात तिथे प्रसाद म्हणून द्यायला. जे काही लोकं ठेवतील त्यातलेच प्रसाद म्हणून मिरवणुकीतल्या लोकांना चालता आम्ही देतो. हो, बरं. तर गणपतीपुळ्यांची संकल्पना तुमची होती आणि आज आपलं म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष साजरं करताय. आणि यावेळेस तुम्हाला मिरवणुकीनंतर परत दडपे बनवायला यायला आवडेल का? हो, जरूर. माझी आता सून, मुलगी माझ्या हाताशी आहे ना. तर नक्की. येस. त्या माझ्या विहीणबाई, त्या सुद्धा मला त्यांना शक्य होईल तेवढं घरात बसून त्या मला खूप मदत करतील. आणि मला ते आवडेल करायला. आत्ताच्या मंडळातल्या लोकांना किंवा कार्यकर्त्यांना जे आत्ता काम करतात, त्यांना काही तुम्हाला निरोप द्यायचा असेल तर असं काही? निरोप द्यायचा असेल तर असा की आपला 75वा उत्सव हा म्हणजे फार थोडे ठिकाणी एवढे 10 दिवस उत्सव असतो. संपूर्ण डोंबिवलीत
गणेश मंदिरात पण 7 दिवस असतो. बरोबर. त्याच्यानंतर श्रीखंडेवाडी सगळीकडे 7-8 दिवसाचे गणपती असतात. फक्त ओन्ली टिळकनगरच 10 दिवसाचा गणपती असतो. बरोबर. आणि आपल्याला सभ्य मिरवणूक म्हणून आपल्याला आरटीओ पोलिसांकडून आपल्याला प्रशस्ती पत्रक मिळालेलं. आणि तुम्हाला मंडळाबद्दल काही बोलायचं असेल किंवा 2 शब्द काही तुम्हाला सांगायचे असतील लोकांना तर काय सांगा? आता काय झालंय, वस्ती तेव्हा एवढी नव्हती. आम्ही बरोबर. ज्या कामं करत होतो, आता सगळीकडे सोसायट्या झाल्या. त्यामुळे वस्ती पण वाढली. मला एवढंच सांगायचंय, की जर का तुम्ही लोकांकडे गेलात, तर लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि त्या लोकांनी पण आपल्यात मिसळावं असं मी सुचवून ठेवते. तर अशा या आमच्या तरुण कार्यकर्त्या श्यामल काकू, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आज आमच्या एपिसोडमध्ये आलात. त्यांच्या गणेशोत्सवातल्या आठवणी किंवा त्यांनी केलेली आधीची मेहनत ऐकून आम्हालाही आज गणपती करताना एक नवीन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळतं. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसंच आमच्या YouTube चॅनलला आणि Instagram पेजला फॉलो करा. आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन कार्यकर्त्या किंवा हितचिंतकाला भेटायला. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.